दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन हे नेहमीच सजग राहून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई घेत असून त्याचाच भाग म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाने पथके नेमून ग्राहकांना आणि नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावे याकरिता प्रशासनाने 6 नोव्हेंबरला मधुर फूड प्लाझा नाशिक येथे छापा टाकून विक्रीसाठी प्लॅस्टिक डब्यांमध्ये साठवलेल्या श्रीखंड या अन्नपदार्थांच्या पॅकिंगची तपास केली असता त्यांच्या लेबलवर बॅच नंबर, उत्पादन केल्याची तारीख आणि एक्सपायरी डेट आणि कुठे आणि कुणी उत्पादन केले याबाबतचा संपूर्ण पत्ता नमूद न केल्याचं आढळल्यामुळे त्या साठ्यातून नमुना घेऊन उर्वरित शिल्लक साठा 61.5 किलो हा लेबल दोषयुक्त असल्यामुळे आणि अप्रमाणित असल्याच्या संशयावरून साठा किंमत 18,450 रुपये श्री प्रमोद पाटील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त केलाय। ईगल कॉर्पोरेशन MIDC माळेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे धाड टाकून त्या ठिकाणी तपासणी केली असता खुले खाद्यतेल पुनर्वापन केलेल्या डब्यांमध्ये खाद्यतेलाची विक्री तसेच भेसळीच्या संशयावरून साठा नमुना घेऊन श्रीमती सुवर्णा महाजन अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त केलाय। तसेच रिफाइंड सोयाबीन खुले तेल 53 प्लास्टिक कॅन रुपये 93,335 रुपये किमतीचे रिफाइंड सोयाबीन तेल 41 पुनर्वापर केलेले डबे एकूण 613.4 किलो असा एकूण 62,566 रुपये किमतीचे रिफाइंड पामोलिन तेल पुनर्वापर केलेले 28 डबे एकूण 418.4 किलो असा एकूण 37,556 रुपये किमतीचे एकूण 1,93,558 रुपये किमतीचा साठा यावेळी जप्त करण्यात आला। ही कारवाई सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे विनोद धवड, उद्योदत्त लोहकर यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी PS पाटील, सुवर्णा महाजन, अविनाश दाभाडे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी गुप्त वार्ता यांच्या पथकानं सह आयुक्त नाशिक विभाग श्री संभा नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे। पहिले तर दिवाळीच्या जे पार्श्वभूमीवर सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांना जो काही परवाना वगैरे दिलेला आहे तो दर्शनी भागावर दुकानामध्ये लावला पाहिजे आणि त्याचबरोबर मिठाईचे विक्रेते जे आहेत किंवा मिठाई तयार करणारे लोक जे आहेत त्यांनी मिठाईच्या विक्रेत्यांनी विशेषतः दुकानामध्ये जी काही त्या याची तारीख आहे तयार केलेली आणि ती किती दिवसापर्यंत वापरण्यायोग्य आहे याचा बोर्ड जो आहे तो त्या ठिकाणी प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर प्रदर्शित केला पाहिजे जेणेकरून ग्राहकाला आपण चांगल्या दर्जाची ताजी मिठाई खरेदी करतो याची जाणीव होईल। त्याचबरोबर मी ग्राहकांना देखील या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर असं आवाहन करेल की त्यांनी जे काही अन्नपदार्थ या सणासुदीच्या काळामध्ये जास्त खपले जातात ते अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल जे आहे विशेषतः करून पॅकिंग अन्नपदार्थावरील लेबल हे व्यवस्थितरित्या वाचून घेतलं पाहिजे, त्याची डेट वगैरे जे आहे ती तपासून घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर जे काही अन्नपदार्थ आहेत खरेदी केलेले ते त्या सूचनेनुसार समजा मिठाई वगैरे आहे तर ती आपण ताबडतोब वापरली पाहिजे, ती स्टोअर करून ठेवता कामा नये। एवढी खबरदारी ग्राहकांनी जर घेतली तर निश्चितपणाने त्यांना एक चांगला हा आनंदाचा जो सण आहे तो साजरा करता येईल। सर, आपण कालच मोठी कारवाई केली समोर येत आहे, त्या कारवाई संदर्भात काय माहिती द्या, कुठली कारवाई आहे आणि किती रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला? काल प्रशासनाला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जी काही गुप्त माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगे आम्ही ईगल कॉर्पोरेशन माळेगाव MIDC सिन्नर या ठिकाणी छापा टाकला आणि त्या ठिकाणी जे काही खाद्यतेलाचं रिपॅकिंग होत होतं त्या ठिकाणी तपासणी करून तिथं खुलं खाद्यतेल त्याचबरोबर त्या ठिकाणी प्लास्टिकच्या ड्रममध्ये विना लेबल भरलेलं हे जे खुलं खाद्यतेल होतं ते आणि पुनर्वापर केलेल्या डब्यामध्ये जे काही तेल पॅकिंग केलेलं होतं विक्रीसाठी तर असा जो आहे एकूण 1,93,558 रुपयाचा साठा आपण त्या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि हा जो आहे साठा याच्यातून नमुने घेतलेले आहेत कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवलेले आहेत। त्यानंतर जे काही अन्न सुरक्षा व मानदे कायदा आहे त्याच्या तरतुदी अंतर्गत योग्य ती कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात येईल। सर, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात माव्याची विक्री
जो खवा आहे त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते, तो डुप्लिकेट येतो आहे असं बऱ्याच वेळा निदर्शनात आलेलं आहे. तर ग्राहकांनी तो डुप्लिकेट मावा असेल किंवा मग खवा असेल हे कसं ओळखावं, काय सांगतो? मुळामध्ये ज्यावेळी आपण आता मध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रशासनामार्फत 2 ते 3 मोठ्या कारवाया या ठिकाणी झाल्यात नाशिक शहरात. त्याच्यानंतर जे काही ट्रॅव्हल्समधून जी काही ही बेकायदा वाहतूक होत होती त्याला फार मोठ्या प्रमाणावर पायबंद बसलेला आहे. आणि याच्यामध्ये मी एवढंच सांगेल की आपण जी काही मिठाई खरेदी करतो ती शक्यतो खरेदी करताना जी आहे ती परवानाधारक मिठाई विक्रेत्याकडून खरेदी केली पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जी काही मिठाई आहे त्यामध्ये आपण प्रथमदर्शनी जर बघितलं तर आपल्याला लगेचच लक्षात येतं की समजा आपण खवा वगैरे जे काही आपण चव वगैरे घेतल्यानंतर आपल्याला ती खव्यापासून बनवली आहे का, कारण खव्याची एक विशिष्ट अशी प्रकारची चव आणि टेस्ट असते. ती टेस्ट आपल्याला जर त्याच्यामध्ये काही शंका असेल तर आपण प्रशासनाकडे नक्कीच संपर्क करू शकता. त्याचबरोबर मिठाई जी आहे ती ग्राहकांनी ताजी खरेदी करून ताजीच वापरली पाहिजे. आणि शक्यतो दुधाची मिठाई खरेदी करताना या गोष्टीची विशेषतः काळजी घेतली पाहिजे की त्या दुकानदाराकडून बिल खरेदी करावं, बिल घ्यावं त्यांनी. सर, गल्लोगल्लीमध्ये मध्ये मिठाई दुकान झालेले आहेत, या संदर्भात ते लिगली आहेत की अनलिगली आहेत या कारणासाठी आपल्या विभागाकडून काही भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत? आपल्या विभागाकडून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नेहमीच कायमस्वरूपी पथकं वगैरे नियुक्त केली जातात. आपल्याकडे जवळपास 5 ते 6 अशी पथकं आता सध्या कार्यरत आहेत की जे अशा ठिकाणी जर त्यांना काही वाटलं की बाबा आक्षेपार्ह काही हे होत आहे तर त्याची तपासणी वगैरे करतात आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई होत असते. त्याच्यामुळं ग्राहकांनी जास्त काही घाबरण्याचं कारण नाही आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर. आणि त्यांना जर काही तसं कुठं आढळलं की याच्या काही बेकायदेशीररित्या किंवा काही चुकीच्या पद्धतीने काही होत असेल तर त्यांनी निश्चितपणाने प्रशासनाला ही माहिती दिली पाहिजे, जेणेकरून आमचे अधिकारी सतर्क होऊन कारवाई घेतील. सर, आपलं नाव आणि उदय लोहोकरे, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन, नाशिक. महाराष्ट्र समाचारसाठी गुलाब मणियार, नाशिक.